नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी स्मार्ट लर्निंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। भारतामध्ये पुरातन काळापासून अनेक ऐतिहासिक पुस्तके लिहिण्यात आलेली आहे आणि त्याच्यात मधली काही बरीचशी पुस्तकं आहे जे आपल्याला आपल्या एक्झाम मध्ये विचारण्यात येतात। तर पहा, त्याच्याशी महत्त्वाचे पुस्तक आपण पाहिले आहे। ते आपण पाहिलेले आहेत, म्हणजे जे आता आपण पुस्तकं पाहणार आहोत ते वेदांनंतर जो काळ सुरू झाला, जो राजा महाराजांचा काळ चालू झाला, त्यांच्या राजघराण्यात जे कवी होते, जे लेखक होते, त्यांनी लिहिलेले पुस्तकं, तर ते कुठपर्यंत, तर मुघल साम्राज्यापर्यंत जे पुस्तकं लिहत आलेले आहे आणि ज्यामधले जे महत्त्वाचे पुस्तक आहे ते सगळे आपण आज पाहणार आहोत। तर पहा, इतिहासकालीन पुस्तकामधलं आपण पहिलं पुस्तक पाहू आणि त्याच्याबद्दल डिस्कस सुद्धा करू। पहा, पहिला प्रश्न दिलेला आहे, दिसतंय सगळ्यांना, संस्कृत भाषेतील सर्वश्रेष्ठ नाटकांपैकी एक नागानंद हे रिकामी जागाद्वारा रचित आहे। आता पहा, इथं आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे। पहिला आहे हर्षवर्धन, दुसरा जयदेव, तिसरा माघ आणि चौथा भास। पहा, याच्यातले काही नावं तुमच्यासाठी कठीण असेल, म्हणजे न ऐकलेली असेल, तर आपण त्यांच्याबद्दल माहिती घेणारच आहोत। पहिले बघू आपण, नागानंद हे नाटक कोण लिहिलं आहे, तर हे नाटक लिहिलेलं आहे हर्षवर्धननी। तर आपण सर्वात पहिले हर्षवर्धनचा जो काळ आहे, त्याच्या, हर्षवर्धन कोण होता, एक राजा होता। आता त्याच्या राजाच्या म्हणजे काय साम्राज्यामध्ये काही कवी असन, लेखक असन, त्यांच्याबद्दल सुद्धा आपण माहिती पाहू आणि हर्षवर्धननं जे पुस्तकं लिहिले त्याच्याबद्दल सुद्धा माहिती पाहू। पहा, पहिलं दिलेलं आहे, याच्या एक्सप्लेनेशन मध्ये हर्षवर्धनचा काळ आपल्याला दिलेला आहे। हर्षवर्धनच्या काळाबद्दल जर पाहिलं तर हर्षवर्धन राजानं स्वतः सुद्धा काही पुस्तकं लिहिले। त्यातला पहिला आहे नागानंद, हा जस्ट होतं आपण पाहिलेलं नागानंद। नागानंद हे हर्षवर्धन राजानं लिहिलेलं पुस्तक आहे। त्याच्यासोबत रत्नावली आणि प्रियदर्शिका हे 3 पुस्तकं हर्षवर्धन राजानं स्वतः लिहिले। पण त्याच्याबद्दल जर कोणी माहिती लिहिली, हर्षवर्धन राजाबद्दल जर राजावर जर कोणी पुस्तक लिहिलं असेल, तर ते लिहिलं होतं बाणभट्टनं। तो त्याच्याच काय होता, दरबारी कवी होता। त्यानं काय लिहिलेलं होतं, हर्षचरित लिहिलेलं होतं। पहा, नावातच लक्षात येते, हर्षवर्धनच्या काळात त्याचाच म्हणजे काय साम्राज्यातला एक लेखक बाणभट्ट, त्याने कोणतं लिहिलं होतं, हर्षचरित। आणि दुसरं पहा, हे बाणभट्टाचे पुस्तक आपल्याला इझिली लक्षात राहते। पहिलं कसं आपण म्हणतो ना, कादंबरी लिहिली, तर कादंबरी नावाचाच ग्रंथ कोण लिहिला होता, बाणभट्टने लिहिला होता। ठीक आहे, तर बाणभट्टाचे 2च महत्वाचे आहे, एक हर्षचरित आणि दुसरं कादंबरी, लक्षात राहण्यासारखे आहे। आणि हर्षवर्धनचे जर पाहिले नागानंद बद्दल, तर आपण आताच प्रश्न पाहिला, रत्नावली आणि प्रियदर्शिका हे महत्वाचे 2 हर्षवर्धनने लिहिलेले आहे। त्याच्यानंतर हर्षवर्धनच्याच काळात कल्हणनं राजतरंगिणी नावाचा काय लिहिला होता, ग्रंथ लिहिला होता। त्यांचा अर्थ होत होता, राजतरंगिणीचा अर्थ होता राजांची नदी। म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं होतं, राजांची नदी म्हणजे तुम्ही विचार करू शकता की राजांबद्दल कोणकोणते राजे होऊन गेले त्या काळात, कुठं, काश्मीरमध्ये। काश्मीरचा जेव्हा आपण इतिहास पाहतो तो कोण लिहिलेला म्हटलं जाते, कल्हण याने लिहिलेला म्हटलं जाते। कल्हणचा जो ग्रंथ होता त्यात सगळी आपल्याला माहिती भेटून जाते। कोणत्या ग्रंथामध्ये, राजतरंगिणीमध्ये। आणि राहिलेला हिंसांग आपण पाहिलेला होता। हिंसांग हा काय आला होता, हर्षवर्धनच्या काळात आलेला होता। तर त्याने पुस्तक कोणतं लिहिलं होतं, CUK। जेव्हा आपण महाराष्ट्राचा इतिहास पाहिला त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं हिंसांगचं महाराष्ट्राची कसं रिलेशन आलेलं होतं। ठीक आहे, तर त्याचा सुद्धा एक ग्रंथ आपण लक्षात ठेवायचा, जो हिंसांगच्या काळात आलेला होता। आणि त्याने भारताबद्दल जी माहिती लिहिली, कशामध्ये लिहिली, CUK बद्दल लिहिली। ठीक आहे, पण झाले आता आपले हर्षवर्धन स्वतः त्यांनी लिहिलेले पुस्तकं। नेक्स्ट बाणभट्ट, कल्हण आणि हिंसांग हे 3 महत्वाचे जे होते त्याच्या काळातले आपण पाहिले। चला नेक्स्ट पाहू। नेक्स्ट पहा, याच्यामध्ये दुसरं ऑप्शन काय आलं होतं, जयदेव। पहा, सगळेच ऑप्शन पाहू, जयदेव, माघ आणि भास। हे एक अत्यंत महत्वाचं पुस्तक येते, कोणतं, गीत गोविंदम। पहा, महाभारताचं जेव्हा युद्ध झालं होतं त्याच्यानंतर काय भगवद्गीता आपल्याला माहिती पडली, पण भगवद्गीता नंतर राधाकृष्णाच्या लीलांवर जर कोणतं पुस्तक महत्वाचं लिहिण्यात आलेलं होतं, तर ते पहिलं आणि महत्वाचं पुस्तक होतं गीत गोविंदम। म्हणून तुम्ही पाहिलं असन, जेव्हा गीत गोविंदम पुस्तक विचारते तर जयदेवशी रिलेटेड गीत गोविंदम विचारते, पण रतिमंजिरी हे पुस्तक तुम्ही अजूनपर्यंत कोणत्या पेपरमध्ये वगैरे आलेलं बघितलं नसन, किंवा खूप कमी पेपरमध्ये आपण पाहिलं असन। पण हे गीत गोविंदम का विचारलं जाते, हे भगवद्गीतेनंतर त्या काळातलं अत्यंत महत्वाचं राधाकृष्णाशी रिलेटेड एक पुस्तक होतं, जे कोणी लिहिलेलं होतं, जयदेवने लिहिलेलं होतं। त्याच्यामुळे हा विचारला जाते। तरी पण आपण जयदेवशी रिलेटेड आला त्याच्यामुळे आपण काय केलं, त्याच्याशी रिलेटेड दुसरं सुद्धा पुस्तक टाकलं, रतिमंजिरी। ठीक आहे, नेक्स्ट जर पाहिलं आपण माघ, माघनं काय लिहिलं होतं,
शिशुपालवध. शिशुपालवध म्हणजे तुम्हाला माहित आहे शेवटी ते महाभारताशी रिलेटेड आलं, तेव्हा त्यांनी युधिष्ठिर बद्दल किंवा त्या काळाबद्दल बरीचशी अशी माहिती मागणं लिहिली आहे, काही कथा लिहिलेल्या आहेत त्याच्याबद्दल. आणि राहिलेला आहे भास. भास न काय लिहिलं, स्वप्न वासवत दत्ता. ठीक आहे, हे पुस्तक कोणी लिहिलं, भासनं लिहिलेलं होतं. अत्यंत महत्वाचे असे पुस्तकं हे आहे. आपण चारही ऑप्शन बद्दल माहिती घेतली. नेक्स्ट पण आपण सगळ्या ऑप्शन बद्दल माहिती घेऊ आणि सगळे जे महत्वाचे ग्रंथ आहे ते आपण कव्हर करू. ठीक आहे, चला याला कंटिन्यू करू आणि नेक्स्ट क्वेश्चन बघू. पहा, दुसरा प्रश्न दिला आहे, बुद्धचरित या महाकाव्याची रचना कोणी केली. बुद्धचरित विचारलेलं आहे. पहिलं दिलेलं आहे चरक, दुसरं बाणभट्ट, तिसरं दिलेलं आहे अश्वघोष आणि चौथं दिलं आहे सुश्रुत. पहा, हा काळ कोणाचा आहे, हा जवळपास काळ आहे. चरक झाला, बाणभट्ट, अश्वघोष किंवा सुश्रुत. यातला बाणभट्ट सोडला तर चरक, अश्वघोष आणि सुश्रुत यांचा काळ आहे जेव्हा कालगणनेची सुरुवात झाली. आता कोणते 2023 जे चालू आहे हे कालगणना कोणापासून झाली, येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून. तर तो येशू ख्रिस्ताचा जो जन्म काळ आहे तो जवळपास चरक, अश्वघोष आणि सुश्रुतशी रिलेटेड आहे. तर पहा काय विचारलेलं आहे याच्यात, बुद्धचरित महाकाव्याची रचना विचारलेली आहे. तर ती कोण केलेली होती, अश्वघोषाने केली होती. पहा, आता आपण याच्याबद्दल थोडीशी डिटेल्स पाहू, एक्सप्लेनेशन पाहू. पहा, तुम्हाला सांगितलं होतं की येशू ख्रिस्ताच्या काळाशी रिलेटेड आहे. कनिष्कचा काळ जवळपास तोच काळ आहे, म्हणजे निगडित काळ येते जेव्हा येशू ख्रिस्ताचा जन्म तिकडे झाला होता आणि त्यांच्या ज्या कथा आपण ऐकतो पाहतो तर त्यांचा जो काळ सुरू होता त्याच काळाच्या जवळपास कनिष्कचा काळ चालू होता. कनिष्कचा काळ कुठे चालू होता, तर तो चालू होता आपल्या इथे जम्मू काश्मीरचा जो भाग आहे तो वरचा पूर्ण कनिष्कचा भाग होता. तो पेशावर पर्यंतचा पुरुषपूर ज्याला म्हणतो आपण त्या काळात. पहा, आता त्याच्या काळात काय चिकित्सा जे होतं म्हणजे काय वैद्यशास्त्र ते अत्यंत डेव्हलप झालेलं होतं. ते खूप उंच पातळीवर पोहोचलं होतं त्या काळामध्ये. त्याच्यामुळं जे कनिष्कच्या काळातले जे मुख्य दोन जर म्हटले जाते तर पहा, इथे चरक येते आणि दुसरं सुश्रुत येते. तुम्ही जर ऐकलेलं असेल कधी, तुम्ही वैद्यशास्त्राचा इतिहास जर वाचलेला असेल, पाहिला असेल, ऐकलेला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे दोन नावं अत्यंत महत्त्वाचे ऐकायला भेटतात. आणि याच्याशी रिलेटेड, चरकशी रिलेटेड तर जे पुस्तक येते ते कोणी पण सांगू शकते. चरकशी रिलेटेड पुस्तक कोणते, ते चरक संहिता. कोणी वाचल्यावर सांगू शकते की चरक संहिता कोणी लिहिली, बा चरकनं. आणि सुश्रुतनं कोणतं लिहिली, तर सुश्रुत संहिता. ठीक आहे, तर हे सिंपलशे आहे. पण याच काळातलं अश्वघोषाचं तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागते. पहा, यांनी काय लिहिलेलं आहे माहित आहे, यांनी लिहिलं पहिलं सूत्र अलंकार. याच्याबद्दल म्हटलं जाते का सूत्र अलंकार हे अत्यंत एक महत्वाचं पुस्तक होतं. बरेच जणांचं म्हणणं होतं की या काळात लिहिलं गेलं नाही, पण काही ठिकाणी असं लिहून मिळते की सूत्र अलंकार हे पुस्तक कोणी लिहिलं, अश्वघोषाने लिहिलं. दुसरं बुद्धचरित्र. पहा, तुम्ही जर गौतम बुद्धाचा इतिहास पाहिला तर त्याच्यात चौथी बुद्ध संगिनी झाली होती. कोणाच्या काळात झाली होती, कनिष्कच्या काळात झाली होती. तर अश्वघोष हा कनिष्कचाच राजदरबारी होता. तर त्यांनी काय लिहिलं, बुद्धांचं चरित्र लिहिलेलं होतं त्या काळामध्ये. तर ते अत्यंत एवढं प्रसिद्ध झालं होतं की त्यावेळेस बुद्ध धर्म जिथपर्यंत गेला, जसा काही म्यानमारमध्ये गेला होता, खाली आपल्या श्रीलंकेमध्ये गेला होता, तर तिथं या पुस्तकाचं एवढं महत्त्व होतं की खूप जास्त त्याला ते धर्मग्रंथ म्हणत होते. त्यामुळं बुद्धचरित्र हा ग्रंथ काय अजूनपर्यंत विचारण्यात येते. नेक्स्ट याच्याशी रिलेटेड, अश्वघोषांशी रिलेटेड सगळे जे पुस्तकं म्हणू शकतो किंवा कोणतेही महत्त्वाचे पुस्तकं म्हणू ते कोणाशी रिलेटेड आहे, गौतम बुद्धाशी रिलेटेड आहे. जसं सौंदर्यानंद झालं, त्याच्यानंतर सारीपुत्र प्रकरण. हे नॉर्मली जे पहा, तुम्ही कुठे पाहाल ते हे सारीपुत्र प्रकरण विचारण्यात येत नाही. आपण यांची जेव्हा पूर्ण डिटेल्स काढले तेव्हा हे भेटलं, पण हे असं एकदम महत्त्वाचं पुस्तक येत नाही. ठीक आहे, जर अश्वघोषांशी रिलेटेड 3 महत्त्वाचे पुस्तकं म्हटले तर पहिला सूत्रालंकार, दुसरं बुद्धचरित्र आणि चौथं सौंदर्यानंद. ठीक आहे, हे पण त्यांच्याशीच रिलेटेड आहे, गौतम बुद्धाशी रिलेटेड त्याच काळातला. सुश्रुत बद्दल आपण माहिती पाहिली, चिकित्साशास्त्राशी रिलेटेड आहे, हे पण चिकित्साशी रिलेटेड आहे. कोणतं, चरक आणि सुश्रुत यांच्याशी रिलेटेड पुस्तकं. चला नेक्स्ट बघू. नेक्स्ट पहा, हा आला अत्यंत महत्त्वाचा काळ, कालिदास काळ. कालिदास जे अजूनपर्यंत जे खूप महत्त्वाचे पुस्तक आहे जे मुख्य पेपरमध्ये विचारण्यात येते ते कोणाशी रिलेटेड विचारण्यात येते, कालिदासद्वारेच लिखित पुस्तकं विचारण्यात येते. तर कालिदासचे आपण मुख्य पुस्तकं पाहावं. पहा,
पहिलं काय दिलेलं आहे, खालीलपैकी कोणता ग्रंथ कालिदास द्वारा लिखित नाही, नाही विचारलेलं आहे. कालिदास नाव दिसलं आणि दिसलं कुमार संभव, मारून समोर जाऊ नका. ठीक आहे, पहा पहिलं दिलं आहे बृहत संहिता, दुसरं कुमार संभव, तिसरं ऋतुसंहार आणि चौथा रघुवंश. तुम्हाला माहित आहे, तुम्हाला कालिदासचे पुस्तकं तर पूर्णच प्रिपेअर करायला लागेल. ठीक आहे, कारण मॅक्झिमम पुस्तकं जे आहे कालिदासशी रिलेटेड विचारल्या जाते. तर पहा कुमार संभव त्यांनीच लिहिलं, ऋतुसंहार लिहिलं आणि रघुवंश सुद्धा लिहिलं. या ऑप्शन मध्ये मुद्दाम ते पुस्तकं टाकण्यात नाही आले जे कालिदासचे एकदम प्रसिद्ध पुस्तक आहे, जे तुम्हाला माहित आहे. त्याच्यामुळे थोडेसे डिफरन्स त्यांचेच पुस्तकं टाकले आहे. आणि जे नाही टाकलं ते आहे बृहत संहिता. तर हे बृहत संहिता कोण लिहिलं आहे, वराह मिहिरनं लिहिलेलं आहे. पहा आपण एक्सप्लेनेशन मध्ये पाहू. गुप्त वंश तुम्ही जर रीड केलेला असेल तर गुप्तवंश काय येते, आपल्या भारताच्या इतिहासातला एक अत्यंत महत्त्वाचा वंश येते. त्या वंशामध्ये बरेचसे पुस्तकं लिहिले गेले. काय त्याच्यातले जे समुद्रगुप्त आहे त्यांच्या काळात सुद्धा बरेचसे काय ते विना घेऊन वगैरे कॉईनवर म्हणजे त्या नाण्यांवर दिसले. अशात तुम्ही विचार करू शकता की तो जो काळ होता गुप्त काळ, तो या लिखाणाबद्दल किंवा संगीताबद्दल किती प्रचलित असेल. तर पहा त्याच्यातलं जे होता समुद्रगुप्त नंतरचा जो राज्यकाळ आला तो कोणाचा आला, चंद्रगुप्त दोनचा. त्यांनाच काय म्हटलं जात होतं, विक्रमादित्य, उज्जैनचे विक्रमादित्य म्हटलं जात होते. ठीक आहे, तर पहा त्यांच्या याच्यात 9 रत्न होते, पण आता याच्यात आपण एवढे सगळे दिले, हे 9 पण रत्न नाही आहे त्यांचे. ठीक आहे, याच्यातले जर मुख्य पाहिले तर आपण वराहमिहिर त्यांच्या 9 रत्नापैकी एक येते, दुसरं येते कालिदास आणि तिसरं येते धन्वंतरी. ठीक आहे, धन्वंतरी तुम्हाला माहित आहे चिकित्साशी रिलेटेड होते. कोणाच्या काळात, चंद्रगुप्त दोनच्या काळात चिकित्साशी रिलेटेड कोण होते, धन्वंतरी होते. कालिदास तुम्हाला माहित आहे खूप जास्त त्यांचे पुस्तकं आणि लेखन विचारले जाते. पाहता मग आपण वराहमिहिर पासून चालू करू आणि सिंपल कसं लक्षात ठेवायचं ते सुद्धा पाहून घेऊ. पहा वराहमिहिरनं एकच पुस्तक लिहिलं, अत्यंत महत्त्वाचं लिहिलं आहे बृहत संहिता. ते तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल कसं करून. पहा नेक्स्ट पहा कालिदास. कालिदासचे पुस्तकं जर आपण पाहिले तर कालिदासचे पुस्तक मधलं आपल्याला महत्वाचं माहिती राहते. पहिलं सगळ्यात महत्वाचं राहते अभिज्ञान शाकुंतलम. ठीक आहे, हे तर तुमच्या लक्षातच राहते. बरेचशे जणांना माहित आहे की कालिदासनं कोणकोणती पुस्तकं लिहिली, त्यातलं एक कोणतं, अभिज्ञान शाकुंतलम. दुसरं मालविकाग्निमित्र, हे सुद्धा तुमच्या लक्षात राहते. आणि तिसरं मेघदूत. हे 3 पुस्तकं जे आहे पहिले, सर्वात पहिले कोणतं आपल्याला माहित राहते, अभिज्ञान शाकुंतलम, मालविकाग्निमित्र हे सुद्धा बरेचशे जणांना माहित आहे. आणि तिसरं मेघदूत सुद्धा माहित आहे. कालिदासचे हे 3 महत्वाचे पुस्तकं होते. चौथे महत्वाचे त्याच्यानंतरचे राहिले असन तर कुमार संभव, ऋतुसंहार आणि त्याच्यानंतर रघुवंश. तर आता हे पहा जास्त काही कठीण नाही आहे. याच्यामध्ये 3 पुस्तकं आपल्याला माहित आहे, 3 पुस्तकं माहिती करून घ्यायची आहे. त्याच्यातलं नंतरचं पुस्तक कोणतं लक्षात ठेवायचं, कुमार संभव. ठीक आहे, कोणी लिहिलेलं आहे, कालिदासने लिहिला आहे. त्याच्यानंतर ऋतुसंहार कालिदासने लिहिला आहे आणि रघुवंश सुद्धा कालिदासनं लिहिलेलं आहे. याची तुम्हाला PDF किंवा हे पेज तुम्हाला जसच्या तसं भेटून जाईल. हे सुद्धा तुम्हाला अचानक जर काही नावं आहे हे तुमच्या समोर आले, तुमच्या आता लक्षात राहत नसन तरी तुम्ही हे PDF पुन्हा रीड करू शकता. चंद्रगुप्त 2च्या काळात जेवढे पुस्तकं लिहिलेले आहे आणि जे महत्वाचे आहे, असं नाही की चंद्रगुप्त 2च्या काळात जेवढे पुस्तकं लिहिले सगळे दिले टाकून, तेच पुस्तकं टाकलेले आहे जे विचारण्यात येऊ शकते आणि जे विचारण्यात आलेले आहे. ठीक आहे, कालिदासचा काळ. नंतर जर आपण धन्वंतरीचा काळ पाहिला, ठीक आहे, आपण वरत चरक पाहिलेलं होतं, चरकचा काळ होता आणि सुश्रुतचा काळ होता. चरक आणि सुश्रुत यांची पुस्तकं तर काही जास्त पाठ करायची गरज पडत नाही. त्याच्यामुळं त्या दोघांनी लिहिलेलं कोणतं पुस्तक आहे हे विचारलं तुम्ही सांगू शकता. तर त्याच्या व्यतिरिक्त जर हे पुस्तकाचे नाव आलं कोणतं, रोगनिदान आणि दुसरं वैद्य चिंतामणी, हे जर नाव आलं तर ते कोणी लिहिलेलं आहे, धन्वंतरी. ते कोणाच्या काळाशी रिलेटेड होते, चंद्रगुप्त 2च्या काळाशी. ठीक आहे, पहा आता नेक्स्ट हे भृतुहरी. हे थोडेसे कठीण जाईल तुम्हाला पुस्तकं. भृतुहरीला आपण सध्याचं ठेवून देऊ. नंतरचं पुस्तक आहे विशाखा दत्तचं मुद्रा राक्षस. हे किती एक्झाम मध्ये काय झालेलं आहे, पुन्हा रिपीट झालेलं आहे. आणि हे एवढं महत्वाचं पुस्तक होतं चंद्रगुप्त 2च्या काळामध्ये की पहा विशाखा दत्तचं आजपर्यंत मुद्रा राक्षस विचारलं, पण देवी चंद्रगुप्त बिलकुल विचारलेलं नाही आहे. तुम्ही विचार करू शकता की या पुस्तकाला त्या काळात किती महत्व असन. का त्यानंच लिहिलेले 2 पुस्तकं आहे, कोण, विशाखा दत्त यांनीच लिहिलेले 2 पुस्तकं. एक पुस्तक सगळ्यांना माहित आहे, प्रत्येक पेपरमध्ये विचारण्यात येते. आणि तेच जर त्याचा प्रश्न देवी चंद्रगुप्तचा टाकला, हे पुस्तक कोण लिहिलं आपल्याला माहिती नाही. तर विशाखा दत्त कशाशी, मुद्रा राक्षस म्हणजे
त्यावेळेस जे होतं मनी म्हणजे आपण काय म्हणू शकतो अर्थशास्त्राशी रिलेटेड हे पुस्तक होतं त्यांचं. नेक्स्ट जर पाहिलं तर दुसरं होतं एक शूद्रक. शूद्रकचं बरेचशा जणांना लक्षात राहते मुच्छकटिकम. ठीक आहे, मुच्छशी रिलेटेड येऊन राहिला त्याच्यामुळे लक्षात राहिलं. एकदम सोपासा आहे तो मुच्छकटिकम. कोणा लिहिलेला आहे? शूद्रकनी. आणि लास्ट राहिलेला आहे आर्यभट्टाचं. आर्यभट्टाचं काय? आर्यभट्टानं आपल्याला माहित आहे खगोलशास्त्राशी रिलेटेड होतं त्यांचं बरंचसं काम. तर त्यांनी काय लिहिलेलं होतं? सूर्य सिद्धांत. नावातच आलेलं आहे सूर्य. आणि कोणी लिहिलं? आर्यभट्टाने लिहिलं. आता पहा, आता याच्यामधलं राहिलेलं आहे फक्त भर्तृहरी. ठीक आहे, भर्तृहरी राहिलेला आहे. भर्तृहरीचं पाहू आपण. भर्तृहरी. भर्तृहरीनं जेवढं पुस्तकं लिहिले त्याच्या लास्टमध्ये एंडमध्ये त्यांचं शतक नाव पाहायला भेटते. भर्तृहरीच्या पुस्तकाच्या प्रत्येक नावामध्ये एंडिंगला शतकच भेटते. जसं पहा, भर्तृहरीचं पहिलं पुस्तक पाहिलं आपण तर वैराग्य शतक, दुसरं पुस्तक पाहिलं तर नीती शतक, आणि तिसरं जर पाहिलं तर शृंगार शतक. त्याच्यामुळं ज्या कोणत्या पुस्तकाच्या शेवटी शतक येत असं मुख्य पुस्तक नाही तर कोणत्याही पुस्तकाच्या एंडमध्ये काय करू शकते TCS? शतक टाकून देऊ शकते. ठीक आहे, असं सुद्धा कन्फ्युजन केल्या जाऊ शकते कारण सगळ्याच्या एंडिंगला जर शतक आहे यापैकी कोणतं भर्तृहरीने लिहिलेलं पुस्तक नाही असं विचार करून वैराग्य शतक, नीती शतक, शृंगार शतक आणि देवी चंद्र शतक टाकून देईन ते. ठीक आहे, त्याच्यामुळे हे थोडंसं लक्षात ठेवायचं. वैराग्य, नीती आणि शृंगार या सगळ्यांच्या रिलेटेड जेव्हा शतक शब्द लागते तेव्हा तो कोणी लिहिला असते? भर्तृहरीने लिहिलेला असते. ठीक आहे, असं झालं. हे पहा, एकदा पाहून घेऊ. वराहमिहिरचं पुस्तक, बृहत्संहिता, कालिदासचे जर महत्वाचे पुस्तक पाहिले मेघदूत, मालविकाग्निमित्र, हे सगळ्यांना माहित होतं. त्याच्यामुळं आपण काय केलं? हे पहिले 3 टाकून गेले, अभिज्ञान शाकुंतलम वगैरे. त्याच्यानंतर जर कोणते महत्वाचे टाकायचे झाले तर कुमार संभव, त्याच्यानंतर ऋतुसंहार आणि रघुवंश. आणि हे धन्वंतरीचे आपण पाहिले. भर्तृहरीचे कसे लक्षात ठेवायचे पाहिले. विशाखा दत्तचं मुख्य पुस्तक मुद्रा राक्षस, शूद्रकचं मुच्छकटिकम आणि आर्यभट्टचं सूर्य सिद्धांत. चला नेक्स्ट पाहू आपण. नेक्स्ट कंटिन्यू करून घेऊ. हे सगळे पुस्तकं काय आहे एकदम महत्वाचे असल्यामुळे आपण ठेवलेले आहे. पहा, आताच आपण पाहिलं खगोलशास्त्राशी रिलेटेड पाहिलं आपण, आणि नंतरचा प्रश्न खगोलशास्त्राशी रिलेटेडच आला. पहा, खगोलशास्त्र आधारित भारतातील प्राचीन ग्रंथ लीलावती कोणी लिहिला विचारलेला आहे. दंडीन, विज्ञानेश्वर, शूद्रक आणि भास्कराचार्य. शूद्रक तर आत्ताच होऊन गेलं, आपण पाहिलं. शूद्रकनं मुच्छकटिकम लिहिलेलं होतं, त्याच्याशी रिलेटेड तर एकच दिलेलं होतं. जर असतं हे पुस्तक तर आपण त्याच्यामध्येच टाकलं असतं, त्याच्यामुळे शूद्रक आहेच नाही. दुसरं पहा, खगोलशास्त्र विज्ञानेश्वर नाव थोडंसं रिलेटेड वाटते. भास्कराचार्याशी रिलेटेड, आणि ज्यांनी नाव ऐकलं नसेल त्यांच्याशी दंडीन सुद्धा रिलेटेड वाटते. तर पहा, आता याचं राईट आन्सर आहे भास्कराचार्य. भास्कराचार्याला भास्कर दुसरा किंवा भास्कर 2 म्हणून सुद्धा ओळखल्या जाते, ज्यांनी लीलावती ग्रंथ लिहिला. ठीक आहे, पहा, तुम्हाला दिसत नसेल ते एक वेळा पुन्हा दाखवतो. खगोलशास्त्रज्ञ आधारित भारतातील प्राचीन ग्रंथ लीलावती कोणी लिहिला? भास्कराचार्यानं. लक्षात ठेवायचं. त्यांच्याबद्दल एक्सप्लेनेशन बघू आपण. शॉर्टमध्ये व्हिडिओ घेणार आहे आपण आणि पटापट पूर्ण डिटेल्स. कोणतंही पुस्तक तुम्ही काढाल तर तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल कोणतं महत्वाचे पुस्तकं. पहा, आता पहा, भास्कराचार्य कोणाच्या काळात होते? भास्कराचार्य होते यादव वंशाच्या काळात. यादव वंश कुठं होता? आपल्या महाराष्ट्रातला. त्याच्यामुळं हा काय येते अत्यंत महत्वाचा पार्ट येते. तुम्ही पाहिलं असाल, मी आपल्या घराण्याचे व्हिडिओ आपल्या याच्यात टाकले होते. त्याच्यामधलं सर्वात शेवटचं जे घराणे टाकले होतं यादव वंशाच्या काळातलं घराणं टाकलं होतं. त्या यादव वंशाच्या कालीन भास्कराचार्य होते. ठीक आहे, आणि भास्कराचार्यांनी कोणतं लिहिलं होतं? लीलावती आणि शिरोमणी. शिरोमणी हा शब्द आपण बरेचसे आपल्या इथं अजून पण ऐकण्यात येऊन जाते. त्याच्यामुळे हे भास्कराचार्याशी रिलेटेड पुस्तकं आपल्या लक्षात राहू शकते. भास्कराचार्याचे 2 पुस्तकं कोणते? लीलावती आणि शिरोमणी. ठीक आहे, पहा, आता भास्कराचार्याचा आपण इथं यादव वंश पाहिला तर आपण काय करू? सर्वात पहिले दंडीन कोणाच्या काळात होता? दंडीन होता पल्लव वंशाच्या काळात. इथं दिलेलं आहे मी. आणि जेव्हा मी तुम्हाला घराणे शिकवले तुम्हाला सांगितलं पल्लव वंश कोण होतं? पल्लव वंशाची राजधानी कांची होती. तीच तामिळनाडूच्या जवळपास पॉंडिचेरी आता जिथं आहे तिथं जवळपास काय होती? त्यांची राजधानी होती. तर त्यांच्या काळात काय आहे आपल्या महाराष्ट्राशी निगडीत जेव्हा राजेचं आपलं काय आलं रिलेशन आलं, कोणकोणत्या राजांनी पल्लव वंशाच्या राणीशी लग्न केलं, तर कोणत्या राणींचं लग्न आपल्या महाराष्ट्रातल्या राजांशी झालेलं होतं. तर अशाशी खूप सगळे संबंध आले होते त्या काळात. पल्लव जवळचं वंश होतं. अशात आपल्याला त्यांचं काय घ्यावं लागेल? लिटरेचर घ्यावं लागेल. तर पहा, दंडींना लिहिलेलं होतं
महत्वाचं काव्य दर्शन हे कोण पल्लव वंशाच्या काळात होता, तो पल्लव घराण्याच्या अधीन एक कवी किंवा लेखक म्हणून काम करत होता. तर दंडींचं कोणतं काव्यदर्श, दशकुमारचारित तथा अवंती सुंदरी कथा, त्याच्यातला हा त्याचा सर्वात महत्वाचा येते दशकुमारचारित. ठीक आहे. आणि हा सुद्धा कुठं कुठं विचारलेला आहे अवंती सुंदरी कथा. ठीक आहे. कोणी लिहिलेलं आहे दंडीन. हे नाव ऐकायला भेटते आणि काव्यदर्शन हे लक्षात राहण्यासारखं नाव आहे. ठीक आहे. तर दंडींशी रिलेटेड 3 नावं आलेले आहे, काव्यदर्श, दुसरं दशकुमार चारिता, तसा अवंती सुंदरी कथा. राहील लक्षात. पल्लव वंशाच्या अधीन दंडीन काम करत होता आणि त्यांनी 3 पुस्तकं लिहिले होते. त्याच्यानंतर भारवी हा पल्लव वंशाच्या अधीन काम करत होता आणि त्याने लिहिलेलं होतं किरार्ता जुनियम, म्हणजे ते अर्जुनियम अशा टाईपमध्येच त्यांचं काहीतरी प्रोनाऊन्सिएशन होतं. बरंचसं संस्कृतमधले लिहिलेले पुस्तक होते त्या काळातले. तर हे पुस्तक कोणी लिहिलं होतं भारावीनं लिहिलं होतं. ठीक आहे. पल्लव वंशातल्या काळातले आपले 2 पुस्तकं झाले. नेक्स्ट पहा कल्याणीचं चालुक्य. मी तुम्हाला सांगितलं होतं सुरुवात कशी झालेली होती. तर चालुक्य वंश जेव्हा गेला त्याच्यानंतरचे वंश आला तो संपवून पुन्हा चालुक्यांना आपलं वंश चालू केला होता. पण कोणतं कल्याणीचं चालुक्य. त्यांची राजधानी कल्याणी होती, दक्षिणेकडे होती. तर त्यांच्या राजधानीत घेऊन गेलेले आहे विज्ञानेश्वर, जे आपण ऑप्शनमध्ये टाकलेलं आहे. विज्ञानेश्वरनं कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे विचारलेलं आहे याच्या आधी. कोणतं लिहिलं आहे मिताक्षर हे पुस्तक विज्ञानेश्वरनं विचारलेलं होतं. आणि कल्हण होऊन गेलेला होता. कल्हण आपण पाहला वरती हर्षवर्धनच्या काळात तेवढ्यात होऊन गेलेला आहे कल्हण. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त बिल्हण हा वेगळा आहे. ठीक आहे. कल्हण आणि बिल्हणवर मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. ठीक आहे. तर बिल्हणनं कोणतं लिहिलं विक्रमानदेव चरित. ठीक आहे. कल्हण आणि बिल्हण मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. चालुक्य घराण्यात कोणतं चालुक्य कल्याणीच्या चालुक्यामध्ये बिल्हण होऊन गेला. आणि विज्ञानेश्वरच्या रिलेटेड मिताक्षर आपण पाहिलं. आता राहिला फक्त गुप्तवंश. पहा गुप्तवंश काळात खूप सगळं लिटरेचर लिहिण्यात गेलं. वरतच आपण पाहिलं तर चंद्रगुप्त 2 ची किती चंद्रगुप्त 2 पाहिला आपण. हा सुद्धा गुप्तवंशाशी रिलेटेड होता, ज्याला आपण विक्रमादित्य म्हटलं. नवरत्नापैकी 3 रत्नांनीच बृहत्संहिता आपलं ते पुस्तकं लिहिलेले होते. बृहत्संहिता वगैरे आपण पाहिलं ना. त्याच्यानंतर कालिदासशी रिलेटेड त्याच काळातले पुस्तकं होऊन गेले. तर गुप्तवंशाशी रिलेटेड पहा बरं, त्या काळातही पुस्तकं होऊन गेले. त्याच्या व्यतिरिक्त हे तर चंद्रगुप्त 2च्या काळात होऊनच गेले, त्याच्याशी रिलेटेड आपण लिस्टच पाहिली. पण त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे गुप्तवंशातले राजे होते त्यांच्या काळात सुद्धा काही पुस्तकं लिहिले. त्यातलं शूद्रक मुच्छकटिकम आपण हे ऑलरेडी पाहिलेलं आहे, गुप्त काळात लिहिलं गेलेलं आहे. नेक्स्ट जे कामसूत्र जे पुस्तक आहे हे कोणाच्या काळात लिहिलं गेलेलं आहे, हे गुप्तवंशाच्याच काळात लिहिलेलं गेलं आहे. आणि त्याचे लेखक कोण होते वात्सायन होते. वात्सायन यांनी काय लिहिलं कामसूत्र लिहिलं. आणि तिसरं आहे कामंदक. कामंदक हा यांनी लिहिलेलं नीतिसार पुस्तक अत्यंत महत्वाचं आहे आणि खूप वेळा विचारलेला आहे. हा राज्यशास्त्राशी रिलेटेड, म्हणजे जसं आपण काय म्हणू शकतो चाणक्यानं जो अर्थशास्त्राशी रिलेटेड म्हणजे पॉलिटिक्सशी रिलेटेड जसा ग्रंथ लिहिला, तसंच राज्यशास्त्राशी रिलेटेड कामंदकचा नीतिसार आहे. हा सुद्धा बऱ्याच एक्झाममध्ये विचारलेला आहे. असे पहा आपण सगळ्या वंशातले वंशमध्ये डिवाइड करून आपण काय केले कव्हर अप केले. तर पहा यादव वंशा काळातले भास्कराचार्य पाहिले आपण. तुम्ही यादव वंश जेव्हा रीड कराल तेव्हा भास्कराचार्य तुमच्या लक्षात येईल, तर त्याचे लीलावती आणि शिरोमणी तुमच्या लक्षात आलं पाहिजे. पल्लव वंशाशी रिलेटेड तुम्ही जेव्हा डिटेल्स रीड कराल तेव्हा तुम्हाला दंडीन आणि भारवी लक्षात आलेला पाहिजे. त्याच्यानंतर चालुक्य घराण्यात जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुमच्या बिल्हण लक्षात आला पाहिजे, विज्ञानेश्वर लक्षात आलेलं पाहिजे. ठीक आहे. आणि गुप्तवंश तर आपण पाहालाच. आणि हे लक्षात राहण्यासारखे पुस्तक आहे कामंदकचं नीतिसार वगैरे. ठीक आहे. आता लास्ट पाहू. ठीक आहे. लास्ट घ्यायचं आपण. चला लास्ट घेऊ. प्रश्नोत्तर मालिका हा ग्रंथ कोणी लिहिला. प्रश्नोत्तर मालिका याला दुसरं सुद्धा नाव आहे. याला दुसरं नाव जर संस्कृत मध्ये म्हटलं गेलं तर कुठं कुठं विचारलेलं आहे. त्याला लिहू आपण. पहा याला असं सुद्धा लिहिलं जाते प्रश्नोत्तरा रत्नमालिका. ठीक आहे. पहा जेव्हा आपण काय केलं होतं काही घराण्यांचा इतिहास पाहिला होता, खास करून राष्ट्रकूटांचा जेव्हा आपण इतिहास पाहिला तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला अमोघ वर्ष
दिसून आलेला होता. त्याच्यामध्ये अमोघ वर्षाने जे पुस्तक लिहिलेलं होतं ते कोणतं होतं? हे होतं प्रश्नोत्तर रत्नमालिका. आणि तेच प्रश्नोत्तर मालिका याच नावानं आपल्याला इथे विचारलेलं आहे आणि याचा राईट आन्सर आहे अमोघ वर्ष. ठीक आहे. आता तुम्हाला सांगितलं गुप्त काळात वगैरे काही राजे होऊन गेले, तर त्याच्यातलेच एक राजा होता समुद्रगुप्त. याच्या काळात कोण होऊन गेलेला आहे? हरिसेन होऊन गेलेला आहे. समुद्रगुप्तचा राजदरबारी कवी जर कोण म्हटला जात होता तर तो हरिसेन म्हटला जात होता. त्यानं कोणतं पुस्तक लिहिलं? प्रयाग प्रशस्ती नावाचं पुस्तक लिहिलेलं होतं. ठीक आहे, किंवा त्याला प्रयाग प्रशस्ती म्हटल्या जाते, प्रशस्ती म्हटल्या जाते. ठीक आहे. तर आता हा झाला हरिसेनचा. हरिसेनचं झालेलं आहे हे पुस्तक आपलं पाहिलं प्रयाग प्रशस्ती, हरिसेनशी रिलेटेड झालं. अमोघ वर्षाशी रिलेटेड जर कोणतं पुस्तक झालेलं असेल तर आपण पाहिलं प्रश्नोत्तर रत्नमालिका हे पुस्तक अमोघ वर्षाच्या काळात झालं होतं. आता मेघस्थनीज कोण होता? जर तुम्ही पाहिलं असाल तर चंद्रगुप्त मौर्याचा काळ झालेला होता. त्या काळात काय होता? सेल्युकस निकटरचा जो होता राजदूत पाठवलेला होता कोणाच्या? चाणक्याच्या काळात जो होता चंद्रगुप्त मौर्याचा काळ, त्याच्या काळात जेव्हा हा पाठवलेला होता त्यांनी, त्यांचा राजदूत तो होता मेघस्थनीज. यानं भारतात आला, चंद्रगुप्त मौर्याच्या काळात थांबला, तेव्हा जो भारत त्यानं पाहिला तो इतिहास त्यांनी लिहिलेला आहे पुस्तकामध्ये इंडिका नावाने. कोणत्या नावाने? इंडिका नावाने. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. मेघस्थनीजचं पुस्तक कोणतं होतं? इंडिका. कोणाच्या काळात आलं होतं? चंद्रगुप्तच्या काळात. आणि हालशी रिलेटेड तर आपण पाहिलेलंच होतं. सातवाहनांच्या काळातला एक राजा पाहिला होता, त्यांनी लिहिलं होतं गाथा सप्तशती. 800 कविता लिहिल्या होत्या त्यानं. इथं लिहून घेऊ आपण. जर तुम्ही तो व्हिडिओ याच्या आधी जर पाहिलेला नसेल, जर हा तुम्ही पहिले व्हिडिओ पाहत असेल तर हा तुमच्या लक्षात येऊन जाईल. गाथा सप्तशती लिहिलेला होता. ठीक आहे, गाथा सप्तशती लिहिलेला होता. आणि याच्यामध्ये काय लिहिलेलं होतं? गाथा सप्तशतीमध्ये 800 कवितांचा संग्रह आहे यांच्या. आलं का तुमच्या लक्षात? तर असे झाले आपल्या हरिसेन, अमोघ वर्ष, मेघस्थनीज आणि हालशी रिलेटेड क्वेश्चन. तर पहा, 5 क्वेश्चन मधले जेवढे ऑप्शन होते तेवढे सगळे बसवले. एखादं घरानं वंश आलं असं तर त्या वंशातले तर आपण पाहिलेच, राहिलेले वंश जे होते आजूबाजूचे ते सुद्धा आपण कव्हर केले. असं करून जे महत्त्वाचे पुस्तकं होते जे आपण सर्वात महत्त्वाचे कव्हर केले. व्यतिरिक्त काही सोपे सुटलेले असेल, जसं पाणिनीचं अष्टाध्यायी म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर कोणते असे 1-2 सुटलेले आहे ते, पण ते एकदम सोपे असल्यामुळे आपण पहिले महत्त्वाचे हार्डवाले घेऊन घेतलेले आहे. आणि सिम्पलवाले 1-2 राहिलेले असेल ते आपण समोर काय करू, टेस्ट सिरीजमध्ये वगैरे कव्हर करून घेऊ. ठीक आहे. तर त्याच्यानंतर कोणतं राहिलेलं असेल तर एखादं पतंजलीचं महाभाष्याने टाकलं याच्यात, आणि पाणिनीचं अष्टाध्यायीने टाकलं, असे सोपे पुस्तकं. त्याच्यानंतर जर कोणतं झालेलं असेल तर आपण आताच पाहिलं चंद्रगुप्त मौर्य काळात लिहिलेलं गेलेलं अर्थशास्त्र, ते कौटिल्य लिहिलेलं, असे 2-3 पुस्तकं. हे 3 पुस्तकं आता मी तुम्हाला तोंडी सांगून दिले. ठीक आहे. तर हे सिंपलसे एकदम सगळ्यांना माहीत असलेले नॉर्मल कॉमन सोडले तर आपण सगळे महत्त्वाचे इथं कव्हर केलेले आहेत. तर पहा, पुस्तकाशी रिलेटेड अत्यंत महत्त्वाचे जे लेखक होते, कवी होते, ज्यांनी त्या काळात पुस्तकं लिहिले ते आपण कव्हर केलेले आहे. तर याच्याशी रिलेटेड जे कोणते कठीण झालेले आहे हे तुम्ही पुन्हा रीड करायचे आहे. आणि पुन्हा जरी तुम्ही एक्झामला जायच्या आधी हा व्हिडिओ पाहिला तरी सुद्धा हे प्रिपेअर होऊ शकते. चला तर मग आजचा इतिहासाशी, पुस्तकांशी रिलेटेड, जुन्या ग्रंथाशी रिलेटेड हा व्हिडिओ आपण इथंच थांबू. आणि नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो आपण आणखी चांगल्या प्रकारे आणखी डिटेल्स टाकून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. चला तर मग हा व्हिडिओ आपण इथंच थांबू. धन्यवाद.